आपल्या हातून एखादी अशक्यप्राय गोष्ट घडणं आणि त्याचा आनंद आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाहायला मिळणं किंवा या दोघांपैकी एक जण असेल तर त्याच्या डोळ्यात पाहायला मिळणं किंवा त्याच्या तोंडून प्रशंसोद्गार निघणं, वाह क्या बात है बेटे, तूने तो कमाल कर दिया, असे त्यांचे आशीर्वादपर शब्द आपल्याला ऐकायला मिळणं, याच्यापेक्षा मोठा शुभाशीर्वाद आयुष्यात कोणताही नाही असं मी तरी मानतो. कारण या अनुभवातनं मी स्वतः 2015 साली गेलो आहे. आता असा हा शुभाशीर्वाद, आईवडिलांचं प्रेम, त्यांच्या डोळ्यात तो आनंद दिसणं, दोघांपैकी एक नसेल तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाहून त्यांनी जे उद्गार काढलेत ते आशीर्वाद म्हणून आयुष्यभर लाभत राहणं, हे सगळं का बोलतो आहे? कारण एक घटना तशीच घडली आहे मुंबईमध्ये. विले पार्ले, नेहरू स्ट्रीट, एअरपोर्टपासून साधारण 2-3 किलोमीटर टर्मिनल 2 पासून एक पंचतारांकित हॉटेल, जे सप्टेंबर 1997 साली सुरू झालं, म्हणजे जवळपास 30 वर्ष ते सुरू होऊन पूर्ण होतील आता. परंतु 32-33 वर्षापूर्वी एका व्यक्तीच्या डोक्यात कल्पना आली. मुंबईमध्ये फक्त 3 5 स्टार हॉटेल प्रसिद्ध होती. एक ताज, दुसरं ओबेरॉय आणि तिसरं लीला. त्यामुळं या व्यक्तीने ध्यास घेतला की 4थं हॉटेल पंचतारांकित, पण या 3 हॉटेलपेक्षा थोडंसं वेगळं, ते आपलंच असलं पाहिजे. आणि मग तयारी सुरू झाली. आता ही व्यक्ती तशी पाहिली तर हॉटेल धंद्यातली एक चांगलं नाव कमावलेली व्यक्ती. मी मुद्दाम त्या व्यक्तीचं नाव लगेच सांगत नाही आहे. मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांची प्रसिद्धी बघून, त्यांचं टेक्निक बघून, त्यांचं हॉटेल व्यवसायातलं यश बघून काही बंद पडलेली हॉटेल त्यांना ऑफर आली की हे तुम्ही चालवा. त्यांनी मग आपलं नाव त्या हॉटेलला दिलं आणि हॉटेल चालवून दाखवलं, फायद्यात पण आणलं. हॉटेल प्लाझा असं एक मुंबईत हॉटेल होतं, ते सुद्धा बंद पडलं होतं. तेही त्यांना चालू करण्याची ऑफर आली. त्यांनी आपलं नाव दिलं त्या हॉटेलला आणि तेही हॉटेल फायद्यात आणून दाखवलं. मग 1 नाही 2 नाही 7 वर्ष ते हॉटेल चालवलं आणि डोक्यात संकल्पना सुरू झाली. जी काही कल्पना आपल्या मनात येते ती त्यांनी कागदावर उतरवायला सुरुवात केली. त्या व्यक्तीचं नाव विठ्ठल कामत. आम्ही कित्येक हायवेजवरती कामत रेस्टॉरंट पाहतो. तेच कामत, ज्यांचं एक सुप्रसिद्ध पुस्तक पण आहे, ते तुम्ही वाचलं असेल. या कामत सरांनी ते हॉटेल प्लाझा घेतल्यानंतर 7 वर्ष चालवल्यावर मनामध्ये एक कल्पना आली की 4थं 5 स्टार हॉटेल मुंबईमध्ये आपलं असावं. मग ते वेगळं असावं अशी एक कल्पना. ते वेगळं म्हणजे नक्की कसं असावं? तर पर्यावरणपूरक पंचतारांकित हॉटेल, अक्षरशः आशिया खंडातलं पहिलं इकोटेल हॉटेल, अशी संकल्पना मनात घेतली आणि मग अक्षरशः एखादी ज्ञानेश्वरी बायबल लिहिल्याप्रमाणे त्यांच्या मनातल्या कल्पना त्यांनी कागदावर उतरवल्या. त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होईल याच्याबाबत त्यांना थोडी शंका होती. पैसा कसा उभा करायचा? एक मित्र, नुकताच मैत्री दिन होऊन गेला काल,
आणि काल ज्या मित्रांनी खूप मोठे सुविचार पाठवले होते, आज त्यातल्याच काही मित्रांचं स्टेटस बिझी असं दिसलं. काही मित्रांनी सुविचारांचा भडीमार केलेल्या मित्रांना फोन करून बघितला आज, पण आज ते गायब होते. एका मित्राला आज खूप अडचण होती म्हणून त्यांनी पण फोन लावला, पण फोन उचलला गेला नाही. ही आपल्या फ्रेंडशिप या शब्दाची कथा आहे. असो, पण डी जोसेफ नावाचे या कामत सरांना भेटलेले मित्र अतिशय चांगले मित्र. त्यांनी ही संकल्पना आपल्या मित्राला बोलून दाखवली. त्यांनी काहीही विचार केला नाही, कारण त्यांना माहीत होतं कामत सरांनी कुठे हात घातला आणि त्यांना यश नाही मिळालं असं होणार नाही. त्यांच्या डोक्यातली संकल्पना अतिशय चांगली आहे. एक पर्यावरणपूरक 5 स्टार हॉटेल ते बांधतोय आपला मित्र असं म्हटल्यावर त्यांनी इनिशियल फंडिंग सगळं काही सुरू केलं, म्हणजे सुरुवातीची मदत मिळाली. नंतर मग सिकॉमकडून, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट यांची ती सिकॉम ही एक फायनान्शियल हेल्प करणारी संस्था आहे. त्यांनी 40 कोटी रुपयाचं त्यांना अर्थसहाय्य केलं आणि तिथून काम जोमाने सुरू झालं. कार्बन डायऑक्साईडचा कुठलाही जास्त वापर नको म्हणून कार्बन डायऑक्साईड जास्त नसलेलं सिमेंट, खतासाठी वापरला जाणारा कचरा तोही उपयोगात आणला. जास्तीत जास्त पर्यावरणपूरक हे हॉटेल कसं होईल, पर्यावरण स्नेही असं त्याचं कन्स्ट्रक्शन कसं होईल याच्याकडं सुरुवातीपासून प्रत्येक इंजिनियर, आर्किटेक्ट्स या सगळ्यांना तशा इन्स्ट्रक्शन्स देण्यात आल्या आणि हळूहळू एक पर्यावरणपूरक असं पंचतारांकित हॉटेल तिथे बांधून उभं राहिलं. हॉटेल प्लाझा जे त्यांनी चालवायला घेतलं होतं त्याच ठिकाणी ही आता या ऑर्किड या हॉटेलची 5 स्टार हॉटेलची इमारत आहे. मित्रांनो, एखादा माणूस संकल्प करतो आणि त्याला यश मिळतं. सुरुवातीला त्याची टिंगल झाली जेव्हा ही कल्पना त्यांनी 1996-1995ला मांडली, तेव्हा त्यांना वेड्यात काढलं गेलं. यथावकाश स्पीडी हे बांधकाम झालं आणि भूकंपरोधक तंत्रज्ञान याला वापरलं आहे. अतिशय अपरिहार्य कारणास्तव काही ठिकाणी तांब्याच्या तारा वापरल्या गेल्यात. जॅपनीज टेक्निक वापरून भूकंपरोधक असं हे मजबूत हॉटेल बांधून तयार झालं आणि सप्टेंबर 1997ला याचं ओपनिंग झालं. रथी महारथी मुंबईतले सर्व हॉटेल व्यावसायिक आणि त्यातल्या त्यात 5 स्टार हॉटेलचे सगळे मालक लोक, डायरेक्टर लोक त्या ओपनिंग सेरेमनीला आले होते. ओबेरॉय शेरटनचे मालक ते स्वतः आले होते. तेव्हा सगळं हॉटेल त्यांनी पाहून तोंडात बोटं घातली आणि म्हणाले, कामत, नाव यू आर थ्रेट फॉर अस. तेव्हा कामत साहेब अतिशय विनयशीलतेने हसून बोलले, आय एम नॉट थ्रेट ॲट ऑल. ओबेरॉयजी, ऑफकोर्स आय एम ओनली युअर फॉलोअर. ओबेरॉयजी हसले, हाऊ दिस इज सो. तेव्हा कामत सरांनी हलकेच हसत सांगितलं, ओ फॉर ओबेरॉय अँड अनदर ओ फॉर ऑर्किड. ऑर्किड हे त्यांनी हॉटेलला दिलेलं नाव. एक सुंदर असं ऑर्किडचं फूल असतं, त्याच्यावरून त्यांनी ते नाव दिलं आणि कामत या नावाला हळूहळू या हॉटेलमध्ये यश मिळत गेलं. एक फंक्शन जीवनात असं आलं ज्या फंक्शनमध्ये ओबेरॉय यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि 40-45 वर्ष खस्ता खात नाव कमावलेल्या कामत यांना त्याच फंक्शनमध्ये एक वेगळा सुंदर हॉटेल, इकोटेल हॉटेल, आशियातलं पहिलं हॉटेल असा म्हणून त्यांना एक वेगळा पुरस्कार देण्यात आला. आणि ते बोलतात की जगामध्ये नाव कमावलेल्या ओबेरॉयच्या सोबत एका व्यासपीठावर माझासुद्धा सत्कार होणं हे मी खूप माझं भाग्य समजतो. आणि सहज त्यांचं मन जेव्हा भूतकाळात जातं तेव्हा ते सांगतात की माझ्या वडिलांना, जे की एक धोतर नेसायचे, पांढरा सदरा असायचा, हॉटेलमध्ये अक्षरशः भांडी विसळण्यापासून त्यांनी कामं केली. त्या वडिलांना असं वाटायचं आमच्या तरुणपणी की आमच्या हातून होणार नाही आणि काही करून दाखवण्याची हिंमत नाही आहे.
पण जसजसे दिवस बदलत गेले तसतसं वडिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य बदलत गेलं. एक अभिमानाचं हास्य, डोळ्यामध्ये एक मुलांच्याबद्दल असलेला अभिमान हे त्यांना जाणवायला लागलं, दिसायला लागलं आणि ते बोलून पण दाखवायचे. तसंच त्यांनी हे हॉटेल जेव्हा चालू झालं आणि लोकांच्या रांगा लागल्या तेव्हाही त्यांनी हेच उद्गार काढले. अरे, मला वाटलं होतं की असं काही घडेल, असं काही नाही, पण माझ्या कल्पनेच्याही पलीकडं तू हे जीवनात यश मिळवलेस. त्यामुळं तुझं खूप खूप अभिनंदन करतो मी एक बाप म्हणून. आणि तू असाच चालत राहा, मागे वळून पाहणारच नाहीस तू. यशाची शिखरं तू गाठत जा. असे काहीसे वडिलांचे उद्गार ते ऐकले आणि कामत सरांचे डोळे पाणावले. ते सांगतात की पैसे मागायला मी बँकांकडं फिरत होतो इनिशियल स्टेजला. आज 30 वर्ष पूर्ण होतील त्या हॉटेलला. आशिया खंडातलं पहिलं पर्यावरणपूरक पंचतारांकित हॉटेल कामत ग्रुप. आणि त्यांनी सांगितलं, विद्यार्थ्यांमध्ये या पर्यावरणाच्या बाबतीत जागृती निर्माण व्हावी म्हणून हे हॉटेल पाहायला विद्यार्थ्यांना बोलवायचं. मग विद्यार्थी प्रश्न विचारायचे की हे फर्निचर कशाचं आहे. अक्षरशः उसाच्या चिपाडापासून आणि कापसाच्या बियांपासून फर्निचर बनवलेलं आहे. तुटलेले कप, तुटलेले मगसुद्धा छोटी छोटी रोपं लावण्यासाठी वापरले जातात. पाणी कुठे वाया जाऊ नये म्हणून त्या टॅपला हवा सोडलेली आहे टॅपमध्ये. जेव्हा पाणी नाही आहे, हवेचा आवाज येतो किंवा जेव्हा पाणी वाया चाललं आहे तेव्हाही हवेचा आवाज येईल, सिग्नल मिळेल आणि ते पाणी वाचवता येईल, तो टॅप बंद करता येईल. अशा सगळ्या व्यवस्था. खिडक्यांनासुद्धा ग्लासमध्ये असं काही कुठलंही घातक रसायन वापरलं नाही आहे, नायट्रोजन वापरलेलं आहे. भिंतींनासुद्धा रंग देताना कुठल्याही अस्थमॅटिक पेशंटला त्रास होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. म्हणजे बारीक सारीक गोष्टीतसुद्धा त्यांनी पर्यावरणपूरक प्रत्येक गोष्ट कशी घडेल याच्याकडे लक्ष दिलं आहे. ट्रेसुद्धा केळ्याच्या खोडापासून ट्रे बनवलेले आहेत. प्रत्येक गोष्टीत पर्यावरणाचा जे काय निसर्गाने दिलं आहे त्याचा उपयोग करत करत जास्ती पर्यावरणाचा ऱ्हास झाला नाही पाहिजे हे पाहत पाहत या हॉटेलचं बांधकाम झालं आहे. आजही तिथं वापरल्या जाणाऱ्या वस्तू ह्या सगळ्या पर्यावरणपूरक आहेत. 5 स्टार असूनसुद्धा या सगळ्या गोष्टींचं पालन करणारा स्टाफ आहे. त्यांना जेव्हा स्टाफ नेमायचा होता या हॉटेलसाठी तेव्हा त्यांनी एक वाक्य टाकलं होतं, इफ यू आर अ ग्रीन पर्सन देन यू आर वेलकम हिअर. ज्याला पर्यावरणाची आवड आहे, त्या बाबतीतला अवेअरनेस त्याच्यामध्ये आहे, तो त्याचा प्रसार करू इच्छितो, अशा प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडं नोकरी मिळू शकेल. अशा पद्धतीने मॅनेजमेंट करणारा हा एक विठ्ठल कामत नावाचा हॉटेल व्यवसायातला अवलिया असंच मी म्हणतो. दी ग्रेट सक्सेसफुल मॅन ॲज फार ॲज हॉटेल इंडस्ट्री इज कन्सर्न. साऊथ इंडियामधनं येऊन मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये 4थं पंचतारांकित हॉटेल आपलं असावं असं स्वप्न उराशी बाळगत, बँकांकडनं कर्ज घेत, सिकॉमकडनं कर्ज घेत आपलं स्वप्न पूर्ण करणारा हा कामत. बँकेतला एक किस्सा ते नेहमी सांगतात की 1 कोटी मला कर्ज पाहिजे होतं म्हणून मी एका बँकेकडं माझा अर्ज प्रलंबित होता. तो मॅनेजर 1-2 चक्कर मारल्या तेव्हा म्हणाला, मला हायर ॲथॉरिटीशी बोलायचं आहे, अजून मला जाणं झालं नाही आहे, काही दिवसांनी तुम्ही या. म्हणून ते एक 15 दिवसाचा गॅप देऊन त्या बँकेच्याकडं गेले. तेव्हा बाहेरच्या शिपायांनी सांगितलं, आप यहाँ कोच पे बैठे रहिए, हमारे DGM साहब आए हैं, अंदर जाने के लिए सबको मना है. कामत साहेबांना वाटलं आता आपण इथं वेळ घालवण्यापेक्षा दुसरं एखादं काम आहे ते काम करून येऊ आणि बँकेत आपण 2-3 दिवसांनी येऊ, असा काही फरक पडणार नाही. म्हणून ते निघाले. तेवढ्यात मागून हाक ऐकू आली, कामत साहेब. त्यांनी वळून पाहिलं तर त्या ब्रँचचे मॅनेजर आणि DGM साहेब. ब्रँचच्या मॅनेजरनी त्या DGM साहेबांना सांगितलं की वो कामत साहब है, उनका ही ॲप्लिकेशन पेंडिंग आहे. तो DGM साहेबांनी लगेच हाक मारली, आत बोलावलं
आणि अभिनंदन केलं। अभी अभी मैंने आपका एप्लीकेशन देखा और सँक्शन कर दिया है 1 करोड 1 कोटीचं लोन तुमचं मंजूर झालं आहे, चेक घेऊन जा। कामत सरांना हे कळेना की ही जादूची कांडी DGMच्या एका व्हिजिटमध्ये कशी काय फिरली, म्हणून त्यांनी सहज विचारलं की मॅनेजर साहेब ही जादू कशी झाली। तेव्हा मॅनेजर साहेबांनी DGM साहेबांकडं हसत पाहिलं आणि मग DGM साहेबांनी किस्सा सांगितला की अरे माझा नातू त्याच्या शाळेच्या ग्रुपबरोबर तुमचं हॉटेल बघायला आला होता आणि त्यांनी डायनिंग टेबलवर असं काही वर्णन केलं दुसऱ्या दिवशी की काय त्या हॉटेलला कधी एकदा मी स्वतः भेट देतो आहे असं मला झालं आहे। इतकं ते पर्यावरणपूरक हॉटेल तुम्ही चालवलं आहेत, त्यातून तुम्ही त्या मुलांना इतकी चांगली माहिती प्रोव्हाइड करताय, त्यांच्यामध्ये अवेअरनेस येतो आहे, हे सगळं पाहिल्यावर मी का बरं तुमचा अर्ज पेंडिंग ठेवू। म्हणजे एखाद्या माणसाची ही संकल्पना एखाद्या छोट्या मुलाच्या तोंडूनसुद्धा घरामध्ये ऐकवली जाते, शेजारी पाजारी ऐकवली जाते आणि केवढा मोठा अवेअरनेस निर्माण होतो याचं हे ज्वलंत उदाहरण। शेवटी तो 1 कोटीचा चेक घेऊनच कामत सर तिथून बाहेर पडले आणि या हॉटेलचं बांधकाम अतिशय जोरात सुरू झालं। सगळीकडून पैशाचा ओघ सुरू झाला। सुरुवातीला फक्त 21 रूम्स त्यांनी बांधल्या आणि नंतर मग हळूहळू त्याचं एक्सपान्शन केलेलं आहे। आज पूर्ण आशिया खंडातलं हे पहिलं इकोटेल हॉटेल म्हणून पुरस्कार प्राप्त असं हॉटेल मुंबईमध्ये आहे। माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला कामत सरांच्या विषयी नक्की प्रेम असणार आहे। अशा या सक्सेसफुल व्यक्तीच्या या बिझनेसकडं कमीत कमी ते एकदा पाहण्यासाठी आपण नक्की जाल याच अपेक्षेने ऑर्किड हॉटेलला, त्या ग्रुपला, कामत कुटुंबियांना नेहमीच अभिनंदन करत आणि त्यांनी शतायुषी व्हावं। जे काही त्यांच्या बिझनेसचं नॉलेज आहे त्यांनी शिष्यगण तयार करावेत आणि जास्तीत जास्त त्यांच्या हॉटेलची साखळी अशीच वाढत राहावी याच सदिच्छा आणि शुभेच्छा विठ्ठल कामत यांच्या पिताश्रींना त्यांनी जे काही आशीर्वाद दिलेत, तुमचे आशीर्वाद तर नक्कीच सत्कारणी लागतील। त्या आशीर्वादाच्या जोरावर विठ्ठल सर अजून मजल मारतीलच, पण तुम्हीसुद्धा त्यांच्यासोबत शतायुषी व्हावं, खूप तुम्हाला चांगलं आरोग्यसंपन्न आयुष्य मिळावं या देखील शुभेच्छा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे। पुन्हा एकदा एका इकोटेल हॉटेलचे मालक विठ्ठल कामत यांनी संकल्पना आपलं मनातलं ध्येय, स्वप्न याची पूर्तता ज्या पद्धतीने केली आहे त्याला त्रिवार प्रणाम, त्रिवार प्रणाम।